चहाच्या टपरीवर 10 रुपये द्यायचे असोत की 1 लाख रुपयांची शॉपिंग, आपण पटकन QR कोड स्कॅन करतो आणि UPI कर दो म्हणतो. पण विचार करा, जर उद्यापासून तुम्ही 2000 पेक्षा जास्त रुपयांचा UPI व्यवहार केला आणि त्यावर एक्स्ट्रा चार्ज कापला गेला तर? होय, लोकसभेत टॅक्सेशन अँड अदर लॉ बिल 2026 मंजूर झालंय आणि सोशल मीडियावर एकच गोंधळ उडालाय. आता फ्री UPI चे दिवस संपले का? नक्की सत्य काय आहे? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. संसदेत नुकतंच कराधान आणि इतर फायदे सुधारणारा विधेयक 2026 टॅक्सेशन अँड अदर लॉ बिल पास झाला आहे. या विधेयकात पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ऍक्ट 2007 मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे केंद्र सरकारला डिजिटल व्यवहार MDR म्हणजेच प्रोसेसिंग फी किंवा चार्ज आकारण्याचा कायदेशीर अधिकार मिळणार आहे आणि म्हणूनच 2000 पेक्षा जास्त व्यवहारावर चार्ज लागणार अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण थांबा, घाबरून जाण्याआधी हे 3 मुख्य नियम समजून घ्या. नंबर 1, सामान्य नागरिकांसाठी UPI 100% फ्रीच राहणार. तुम्ही तुमच्या मित्राला, भावाला किंवा भाजीवाल्याला कितीही पैसे पाठवा, त्यावर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही. P2P म्हणजेच पर्सन टू पर्सन व्यवहार पूर्णपणे मोफत राहील. नंबर 2, फक्त मोठ्या व्यवहारांवर प्रस्ताव. जर हा नियम लागू झालाच तर तो केवळ 1.5 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या मोठ्या शोरूम्स किंवा मर्चंट्सवर लागू होऊ शकतो. नंबर 3, 2000 वरील व्यवहारांवर विचार. 2000 पेक्षा जास्त मूल्याच्या व्यवहारावर 0.3% ते 0.5% पर्यंत MDR फी लावण्याचा विचार सुरू आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकारने असा बदल का आणला? मित्रांनो, 1 जुलै महिन्यात भारतात 2360 कोटीपेक्षा जास्त UPI व्यवहार झाले, ज्यांची किंमत सुमारे 30 लाख कोटी होती. पण फोन पे, गुगल पे किंवा बँकांना हे नेटवर्क सुरक्षित चालवण्यासाठी हजारो कोटींचा खर्च येतो. झिरो चार्जमुळे या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. ही डिजिटल पेमेंट सिस्टीम भविष्यातील विना अडथळा आणि सुरक्षित राहावी म्हणून हा पर्याय निवडला जात आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलंय की सध्या तरी असा कोणताही चार्ज लागू झालेला नाही. त्यामुळे सामान्य युजर्सनी अजिबात घाबरू नये. थोडक्यात काय तर तुमचा दैनंदिन UPI वापर पूर्वीसारखाच मोफत आणि सुरक्षित राहील. सरकारच्या या नवीन कायद्यामुळे फक्त भविष्यात नियम बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुम्हाला काय वाटतं? मोठ्या व्यवहारांवर व्यापाऱ्यांकडून असा सूक्ष्म चार्ज आकारणे योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन बिझनेस आणि टेक अपडेट्ससाठी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.